नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी बोलण्यासाठी उपलब्ध आहेत ज्येष्ठ नेते. गेली 35 वर्ष फलटणच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले ज्येष्ठ नेते दादासाहेब चोरमले आपल्याशी उपलब्ध आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार. अतिशय जोरदार रणधुमाळी सुरू आहे सातारा सांगलीची. काय नेमकं सांगाल? पहिली प्रतिक्रिया काय सांगाल त्याबद्दल? आता ही जी सातारा आणि सांगली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होऊ पाहते, या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण मताची आकडेवारी जर बघितली तर माझ्या माहितीप्रमाणे महायुतीची संख्या जास्त दिसताना आपल्याला आढळून येते. मात्र त्याच्या विरुद्ध जो उमेदवार लढतोय म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीनं, तो महाविकास आघाडीच्या वतीने जो उमेदवार लढतोय तो सुद्धा उमेदवार ताकदीचा आहे आणि या निवडणुकीमध्ये चमत्कार घडू शकतो. मात्र मताची आता जर फटाफूट झाली तर 100% या निवडणुकीमध्ये चमत्कार घडेल. कारण का मी असं म्हणण्याचं धाडस का करतोय तर पाठीमागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं शेखर गोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांच्या विरोधात मोहनराव कदम हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र त्यावेळेची परिस्थिती अशी होती, राष्ट्रवादीकडे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 200 ते 250 मतदान संख्या जास्त असताना देखील मोहनराव कदम यांनी त्या निवडणुकीमध्ये चमत्कार घडवून आणला आणि शेखर गोरेंना पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे शेखर गोरेंनी आपल्या फलटण येथे अनंत मंगल कार्यालयामध्ये जो शरद पवार साहेबांचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये नेमकं काय केलं. त्यामुळे ही निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये काही घडू शकतं. गेली 35 वर्ष तुम्ही राजकारणात सक्रिय आहात. काय काय पद तुम्ही पदावर होता? ऍक्च्युली तसा मी कार्यकर्ता म्हणून खूप दिवस काम केलं. मी पूर्वी या तालुक्याचे माजी आमदार चिमरावजी कदम यांचा अतिशय कट्टर आणि प्रामाणिक कार्यकर्ता. खरं तर आम्ही ज्या वेळेला राजकारणात आलो त्यावेळेला कदम साहेबांची सत्ता गेली आणि त्यावेळेला फलटण तालुक्याच्या सत्तेमध्ये राजेगट पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला. अशा परिस्थितीत देखील मी त्यावेळेला नगरपालिकेच्या 2-3 निवडणुका लढवल्या, अतिशय ताकदीने निवडणुका लढवल्या आणि अगदी थोड्या थोड्या मतानं माझा पराभव झाला. कारण का तर त्यावेळेला कदम साहेबांची राजकीय ताकद कमी झाल्यामुळं निवडणुकीला शहरामध्ये कोण उभा राहायला तयार होत नव्हतं. मात्र अशा परिस्थितीत आम्ही धाडस करायचो आणि 5-6 ठिकाणी वार्डामध्ये 5-6 वार्डामध्ये बऱ्यापैकी उमेदवार टाकायला आम्ही यशस्वी व्हायचो. आणि मग त्यावेळेला निवडणुकीमध्ये टार्गेट करून मला पाडलं जायचं आणि मी एकदा 4 म्हणजे एक प्रभाग होता, त्या प्रभागामधून 4 जण निवडून द्यायची होती आणि त्या प्रभागामध्ये माझा केवळ 189 मताने पराभव झाला. दुसऱ्या निवडणुकीमध्ये माझी मिसेस उभा राहिली, त्या माझ्या मिसेसचा देखील 18 मताने पराभव झाला. म्हणजे थोडक्या का होईना मताने पण आम्हाला पराभवाचा सामना करावा लागायचा. नंतरच्या काळात आम्ही श्रीमंत रामराजे साहेबांच्या बरोबर गेलो. दरम्यानच्या काळात 2014ला मी फलटण शहर भारतीय जनता पक्षाचा शहराचा अध्यक्ष होतो. त्याच्यापूर्वी मी 10 वर्ष काँग्रेस पक्षाचा फादर बॉडीचा उपाध्यक्ष म्हणून काम केलं होतं आणि मग भाजपचा शहर अध्यक्ष असताना दरम्यानच्या काळात या शहरामध्ये अनेक प्रवेश झाले. मग आम्हाला श्रीमंत रामराजे साहेबांनी मान सन्मानानं बोलवून घेतलं आणि आम्हाला उमेदवारी दिली. त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली की माझ्या विरोधामध्ये विरोधकांना उमेदवार उभा करायला उमेदवार मिळाला नाही आणि मी समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून माझी मिसेस जिल्ह्यामध्ये 2 नंबरच्या क्रमांकाने विजयी झाली. नेमकं आता तुम्ही पाहिलं ही निवडणूक जी चालू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळेस पाहिलं सातारा, त्याचबरोबर सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. यामुळे या निवडणुकीत काय परिणाम होऊ शकतो? आता भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 3ही पक्ष एकत्रित आहे. परंतु सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये खरी लढाई ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादी अशी होती. कारण का निवडणूकच मुळामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादींनी एकत्रित लढवली होती आणि त्यामुळे त्यांची सदस्य संख्याही जादा होती. परंतु कसल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला आपल्या मित्र पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ द्यायचा नव्हता. मग अशा परिस्थितीमध्ये साम दाम दंड भेद वापरून वेळ प्रसंगी जे निवडून आलेले जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती केसेस दाखल करून त्यांना मतदानापासून वंचित ठेवलं आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष स्वतःकडे खिचून घेण्याला यशस्वी झाला. आता ही जर पार्श्वभूमी आपण बघितली तर त्याची सल सातारा जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना, राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना
नगर परिषदेच्या सर्व सदस्यांना त्याची मोठी सल आहे. मात्र आता ती सल जर कायम राहिली तर या निवडणुकीमध्ये निश्चित मला वाटतं की चमत्कार घडेल. तुम्ही बघताय, तुम्ही शहरामध्ये असता, साधारणपणे 27 नगरसेवक, त्याचबरोबर काही स्वीकृत असतील, नगराध्यक्ष आहेत. काय नेमकी चर्चा आहे सध्या नगरसेवकांमध्ये? नगरसेवकामध्ये तशी दबक्या आवाजामध्ये कोण असं उघडपणे बोलायला तयार नाहीये, परंतु दबक्या आवाजामध्ये थोडी वेगळी चर्चा ऐकायला मिळते. कारण का ज्या वेळेला एखाद्या पक्षाला फलटणमध्येच नाही तर सातारा जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती दुखावल्यानंतर अगदी या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार नितीन पाटील यांना धक्काबुक्की झाली. मग ही धक्काबुक्की मित्र पक्षानेच केली याची मोठी सल असू शकते. आणि काय भविष्यात घडेल काय सांगतात ना. शेवटी कसं असतं की पक्षामध्ये एकत्रित काम करत असताना आता मला असं वाटतं, वैयक्तिक मला तुम्ही विचाराल तर मला असं वाटतं की या जिल्ह्यामध्ये महायुतीला विरोधक उरलेला नाहीये. महायुतीचा इथून पुढच्या निवडणुका महायुतीच्या घटक पक्षामध्येच होतील. म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातच होतील. कारण का दुसरी राष्ट्रवादी बघितलं तुम्हाला माहिती क्षीण झालेली. काँग्रेस पक्षाचं जिल्ह्यामध्ये कसले अस्तित्व राहिलेलं नाही. शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या संघटनेचं या जिल्ह्यामध्ये कसले अस्तित्व राहिलेलं नाही. त्यामुळं निवडणुकीला सामोरं जाताना तुम्हाला गटातल्याच म्हणजे पक्षांतर्गतच तुम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागणार. म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना असेल एकनाथ शिंदे साहेबांची किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडी हा विषयच राहत नाही आता. तुम्ही पाहिलं 6 वर्षापूर्वी शेखर गोरे विरुद्ध मोहनराव कदम सामना झालता, घोडे बाजार झाला होता आणि लक्ष्मी दर्शन मोठ्या प्रमाणात झालं होतं. सध्या काय परिस्थिती? घोडे बाजार तर या निवडणुकीमध्ये 100% होतच असतो. शेवटी आता तुम्हाला अगदी त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सदस्य संख्या जास्त असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतदाराला सुद्धा पैसे देण्यात आले होते. ऍक्च्युली खरं तर मतदाराला पैसे द्यायची काय गरज नाही त्या पक्षाने, परंतु या निवडणुकीमध्ये घोडे बाजार होतोच. मुळामध्ये निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जे उमेदवार चॉईस केले जातात तेच पैशावाले उमेदवार चॉईस केले जातात. आता खरं तर ही निवडणूक खरं तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला या निवडणुकीच्या माध्यमातून संधी दिली पाहिजे. परंतु आता निवडणुकीची सगळी सूत्र बदललेली आहेत. निवडणुकीमध्ये ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे मनी पॉवर आहे त्यालाच या निवडणुकीच्या माध्यमातून संधी दिली जाते. आणि तशीच संधी मला वाटते आता जे अभयसिंह जगताप आहेत ते पण बऱ्यापैकी सक्षम आहेत. त्यामुळे त्यांनी जर काय या निवडणुकीमध्ये जर काय किंवा अगदी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने सुद्धा निवडणुकीमध्ये जर काय वेळेवाकडी काय जर कामं केली तर काय सांगता येत नाही की लक्ष्मी दर्शन घडू शकतं. शेवटी पैसा कोणाला नकोय आणि त्यातनं कोण विजयी होईल आणि कोण पराजय होईल हे सांगता येणार नाही. तुमचे जुने मित्र अनुप शहाने परवा हे केले, मग त्यांनी एक मत व्यक्त केलं की 500पेक्षा जास्त मतदान महायुती घेईल, महाविकास आघाडी 300 मतदान घेईल. तुमचं काय स्टेटस आहे? 895 मतदान आहे. आता अनुप शाह यांनी जी काय स्टेटमेंट केले ते त्यांनी कागदावर जी सदस्य संख्या दिसते त्या पद्धतीने त्यांनी केलेले. आणि जर त्या पद्धतीने जर मतदान झालं तर त्यांचं स्टेटमेंट खरं ठरू शकतं. मात्र ह्या पूर्वीचा जर इतिहास बघितला तर असं कधी खरं ठरलेलंच नाहीये. शेवटी 2 पैसे जर एखाद्याला उमेदवाराला जर मिळत असतील तर तो उमेदवार कशासाठी म्हणजे त्यांनी निवडणुकीमध्ये 4 पैसे खर्च केलेले असतात. त्यामुळं त्यांची मतं बदलू शकतात. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तयारी 8 नंबरमध्ये केली होती, तुम्ही निवडणूक 11 मध्ये लढवली आणि निसटता पराभव पत्करावा लागला. काय सांगा? ऍक्च्युली ज्या वेळेला मतदारसंघाची नगरपालिकेच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळेला प्रभाग क्रमांक 8 हा ओबीसी साठी सुटला. म्हणजे सर्वसाधारण ओबीसी आणि 11 सुद्धा सर्वसाधारण ओबीसी होता. पूर्वीचा जो माझा प्रभाग क्रमांक 9 होता त्या 9 प्रभागाचे 4 प्रभागामध्ये विभाजन झालं होतं. म्हणजे 9, 11, 8 आणि 12. मी तशी 3 महिन्यापासूनची पूर्वतयारी प्रभाग क्रमांक 8 मधूनच केली होती. मला कसल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक ही 8 प्रभाग क्रमांक 8 मधून लढायची होती. मात्र ऐन वेळेला पक्षश्रेष्ठींनी मला सांगितलं की तुम्हाला 11 मध्ये जावं लागेल. मी सुद्धा त्या ठिकाणी खूप हट्ट धरला. खरं तर मी म्हटलं की बाबा मी 8 मधनं तयारी केली असताना तुम्ही प्रभाग क्रमांक 11 मध्ये मला कशासाठी उभा करताय. तर शेवटी पक्षाच्या काय अंतर्गत अडचणी असतील किंवा पक्षाचे काय आदेश असतात तो पक्षादेश मला पाळावा लागला आणि मला ऐन वेळेला प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवावी लागली. आणि या निवडणुकीमध्ये माझा निसटत्या मताने पराभव झाला.
खरं तर मला असं वाटत नव्हतं की या नगर परिषदेमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये मी जाणार असाच माझा निश्चय होता. परंतु शेवटी नशीब असतं, नशिबाची साथ असावी लागते आणि आपल्या प्रारब्धामध्ये एखादं पद असावं लागतं. शेवटी मी कुणाला दोष देणार नाही, मी माझ्या नशिबाला दोष देईन. पराभवानंतर काम सुरू केले पुन्हा ताकदीनं. मी कायमच काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की मी सर्व साधारणपणे फलटण शहरामध्ये नेहमी सामाजिक कार्यामध्ये झोकून देऊन स्वतःला काम करतो. लोकांच्या अडीअडचणी समजावून घेत असतो, लोकांना मदत करत असतो आणि शेवटी काम करायचं असतं. शेवटी आपण म्हणतो ना की बाबा काम केल्यानंतर त्याचं कधीतरी फळ मिळतं आणि त्या फळाच्या अपेक्षेमध्ये मी सध्या आहे. काम माझं नेटाने चालू आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा नेटाने चालू राहणार. भली मला संधी मिळेल अथवा न मिळेल, पण लोकांच्या उपयोगी पडल्यानंतर जे आपल्याला जे मानसिक समाधान असतं ते मानसिक समाधान मात्र मला 100% मिळतंय. टेटसच्या बाबतीत काय सांगितलं माझ्या लक्षात नाही. 895 पैकी काय समीकरण राहील? जर कागदावर जी संख्या आहे ती आकडेवारी सांगा. आ- गोळे बाजार झाला किंवा नाही झाला, गुप्त मतदान आहे, काय परिस्थिती आहे एक तुमचा अंदाज? गुप्त मतदान आहे आणि त्या मतदानामध्ये मला तर वैयक्तिक जर तुम्ही मला विचाराल तर मला वाटतं 100% याच्यामध्ये गडबड होण्याची शक्यता आहे आणि ती जर गडबड झाली तर निकाल आश्चर्यकारकरित्या सुद्धा लागू शकतो. कारण का राष्ट्रवादी काँग्रेस जी शरदचंद्रजी पवार साहेबांचे आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल आणि या दोघांचं संख्याबळ तसं जास्त आहे. आपल्या फलटण आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संख्याबळ कमी दिसत असली तरी मात्र जर काय थोडी जर पाठीमागच्या जर झालेल्या घडामोडी जर बघितल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा गडबड होण्याची शक्यता आहे. एक वेगळा प्रश्न. देशभरातील सर्वात मोठी परीक्षा नीटची परीक्षा असते. 23 लाख विद्यार्थी गेल्या वेळेस बसले होते आणि त्याच्या पेपर फुटला. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर अभिजित दिपकेंनी जंतर मंतरवरती आंदोलन करून केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला. याकडे कसं बघताय? त्यांनी जे धर्मेंद्र प्रधान साहेबांच्या राजीनाम्याची जी मागणी केली ती मागणी योग्य आहे. कारण का ज्यावेळेला नीट परीक्षेला लक्षावधी कोट्यावधी मुलं बसत असतात त्यावेळेला ते पूर्ण तयारी केलेली असते. रात्रंदिवस त्यांनी अभ्यास केलेला असतो, रात्रंदिवस ते झिजत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर पेपर फुटत असेल आणि जर ज्यांनी अभ्यास नाही केला किंवा जे श्रीमंत लोक आहेत की ज्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा आहे आणि त्या पैशाच्या जीवावरती जर पेपर फुटून जर आपल्या मुलांना जर नीट परीक्षेमध्ये जर यश मिळत त्यांना जर यश मिळवून द्यायचं असेल तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. आणि 100% काँग्रेस जनता पार्टी आहे जी काय दिपके साहेबांची त्याला जो प्रतिसाद मिळतो अचानक एवढा प्रतिसाद मिळणं म्हणजे एवढी काही सोपी गोष्ट नाही. याचा अर्थच असा आहे की देशातल्या तरुणांच्या मध्ये खूप मोठा असंतोष आहे. मात्र आज बोलायला कुणी तयार नाही. कारण का तुम्हाला माहिती आहे की साम दाम दंड भेद वापरून कामकाज चालू आहे आणि या कामकाजामुळे कोणही उघडपणे बोलत नाही. मात्र दिपके साहेबांनी उघडपणे बोलण्याचं धाडस केले. त्यांचं खरं तर मी या तुमच्या माध्यमातून त्यांचा मी आभारच या ठिकाणी व्यक्त करेल. नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्था सातारा सांगली हा मतदारसंघातून अतिशय तुल्यबळ उमेदवार रिंगणात आहेत. याच पार्श्वभूमीवरती गेली 35 वर्ष ज्यांनी फलटण शहरामध्ये अतिशय आक्रमकपणे काम केले असे दादासाहेब चोरमले, ज्येष्ठ नेते दादासाहेब चोरमले आपल्या समवेत होते. विविध विषयांच्या वरती त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण.